सर्वांना नमस्कार. मी कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर. कालपासून एक जी बातमी सर्वांनी वाचली असेल, ज्याच्यामध्ये बबलाद आपली प्राथमिक शाळा कन्नडची तालुका अक्कलकोट मध्ये जे स्लॅब पडण्याची जी माहिती आली, त्याच्याबद्दल थोडं मला क्लॅरिफिकेशन करायचं आहे. मी आज सकाळीपासून अक्कलकोटमध्येच होतो. तिथे जे परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय झाला की आपली जी बबलाद शाळा आहे तिथे काल सुमारे 12 ते 1 दरम्यान आपले मुला मुली तिकडे खेळत होते आणि खेळताना त्यांनी जे आपले सीलिंग मध्ये जे हुक्स असते, हुक्स मध्ये त्यांनी साडीची डोर बांधून तिथे एक झोका बांधला होता आणि ते तिथे झुलत होते. आणि झुलताना काय झालं की एक मुलांनी साडीची डोर पकडून ते वरती गेले आणि ते ताण आला म्हणून ते प्लास्टर खाली आला. स्लॅब खाली पडला नाही, प्लास्टर खाली आला. आणि हा इन्सिडेंट मध्ये जवळपास 13 मुले आणि 2 टीचर्स असे एकूण 15 लोकांना थोडीशी मार लागली. नंतर आमचे बीडीओ, आमचे टीएचओनी सगळ्या लोकांना अँब्युलन्स मध्ये घेऊन रुग्णालयामध्ये घेऊन गेले आणि तिथे 15 पैकी 13 लोकांना लगेच किरकोळ हे दवाई देऊन त्यांना परत केला, डिस्चार्ज केला. आणि उर्वरित 2चा स्टेटस असा आहे की 1ला वॉमिटिंग झाली होती म्हणून आम्ही त्यांच्या प्रॉपरली सिटी स्कॅन केला आणि सिटी स्कॅन पूर्णपणे नॉर्मल आला आणि ते पण परत आज डिस्चार्ज झाले. आणि 1ची पायीमध्ये थोडीशी मार लागली होती, तिथे पण ड्रेसिंग करून त्यांना पण आज डिस्चार्ज केला गेलाय. आजची स्थितीमध्ये एकही आमच्या रुग्णालयामध्ये नाही. बबला जे शाळा आहे इथे जे खोली आहे तिथे जवळपास 10 खोली आहे आणि 10 खोलीपैकी एकही खोली धोकादायक नव्हती. त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट पण नाही झाला होता, कारण जे शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांनी असा काही अहवाल दिला नव्हता की इथे पडण्याची शक्यता आहे. तरी पण मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षना, हेडमास्टरना आणि आमचे गट शिक्षण अधिकारीना शोकॉस नोटीस काढला आहे आणि 1 दिवसामध्ये त्यांचा रिस्पॉन्स येईल की ते तिथे असताना सुद्धा असा झोपा बांधण्याची परवानगी त्यांनी मुलांना कशा दिली त्याच्याबद्दल ऑलरेडी माहिती आम्ही त्यांना त्यांच्याशी बोलणार आहोत. जे मेन शिक्षक आहेत त्यांना जे बाजू दिले त्यांच्यावरच कारवाई होईल पाहिजे. नक्की त्यांच्यावरच कारवाई होणार आहे, कारण ते तिथे असताना त्यांना थोडीशी काळजी म्हणजे द्यायची होती की त्यांची प्रेझेन्स मध्ये असे लोकांनी साडीची डोर बांधून प्रॉपर झोका बांधून तिथे ते कसे खेळत होते.